वेळेचा चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल, डॉट बॉल होते. आदेश गाडे नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट दिनेश मालपुडे यांनी घेतली. त्यानंतर पुढचाच बॉल डॉट आलाय. आदेश गाडे पहिला चेंडू खेळतायत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी कुठल्या प्रकारे अटॅकिंग मोड अजिबात दाखवलं नाही. पहिल्या चेंडूवरती हळूवारपणे बॅट त्या ठिकाणी स्टीअर केली. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. वा भाई वा. आदेश गाडेच्या बॅट मधून षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड तर पुढे जातोय. टफुल कव्हरची धावा आहेत त्या 30. 91 धावेंचं टार्गेट. आव्हान भरपूर मोठं आहे, परंतु पाठलाग करण्यासाठी आम्ही देखील सक्षम आहोत हे सांगत असताना नॉटी बॉय चिंचोली टीम कडून आदेश गाडे मोठा फटका पुन्हा एकदा आणि चेंडू पॉइंटच्या डोक्यावरतून पोहोचतोय सीमापार. षटकार. Jazz in the mix. वाह. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानावरती आलेत आणि या षटकारांच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. टफुलकावरती 36 धावा. मॅच मैदानावरती ऑन झाली. आदेश गाडे आले आक्रमण चढवतायत आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑन मधून आदेश ठाकूर चेंडूच्या मागे एका टप्प्यावरती कलेक्शन होईल. सिंगल धाव मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. टफुलकावरती धावा आहेत त्या 37. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू जे मैदानावरती टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल, लगातारचे 2 षटकार आणि एक सिंगल. आदेश गाडे मैदानावरती आपण पाहतोय या ओव्हरमध्ये निश्चितच 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि त्यांच्या बॅट मधून 13 धावा मैदानावरती येताना पाहायला मिळाल्यात. 31 चेंडू आणि 54 रनची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दिनेश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग मध्ये डीपला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल धाव. या एकाच धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. 3 षटकांचा संपला खेळ. 3 फलंदाज बाद धावा झाल्या त्या 38. शेवटचे 30 चेंडू 53 धावेंची गरज. आखरी 30 गेंदे शेष. जीतने के लिए 53 रनों की जरूरत. 30 चेंडू 53 धावेंचं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले निश्चितच आपण पाहतो मैदानावरती जो बॅटिंग टीम ने घेतलेला आहे. केवळ आणि केवळ 3 फिल्डर जे 30 सर्कलच्या बाहेर फील्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही फलंदाज आता टच मध्ये आलेत. आदेश गाडे देखील बॅट वरती परफेक्ट चेंडू घेत आहेत. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. अमोल जाधव 10 चेंडू 18 वरती खेळतायत. दोन्ही बॅटर सेट आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 3 षटरक्षक 30 सर्कलच्या बाहेर फील्डिंग करताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 30 चेंडू आणि 53 धावेंचं समीकरण जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू 53 धावा हे समीकरण. आकाश शिंदेच्या खरं तर खेळीसाठी कॅशसाठी अडलेगावचे उद्योजक अमितदादा घोटकुले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जे षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघून हा चेंडू खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. चेंडू मात्र दन करत जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय कणकणी चौकार. तन भी है मन वरती आलाय. चौकारानं सुरुवात या षटकाची झाली. 4थ्या ओव्हर मध्ये बाउंड्री येताना पाहायला मिळाले. बरीचशी बातचीत चर्चा वेळ घेतला जातोय. चला घाई करा, वेळ वाचवा. 29 बॉल 49 धाव्यांची गरज. स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे ज्या संघाच्या नावावरती मोठे विक्रम आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा अमोल जाधव खोदून काढतायत आणि चेंडू पाठवतायत कव्हर्सला. ओ हो, प्रथमतः वाटलं उमेश धामनकर चेंडू रोखतील, परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सरळ सीमा पार. येतोय आणखीन एक चौकार. लगातारचा हा दुसरा चौकार मैदानावरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून. धावा धावफलकावरती टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. नॉटी बॉय चिंचोली संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 52 धावा बनवल्या गेल्यात. 27 बॉल 39 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जे ऑफ साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एक षटकार जो लॉंगॉनच्या डोक्यावरतून ठोकला. अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खिंड लढवतायत, झुंज मैदानावरती देत आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम आदेश गाडे देखील मैदानावरती करतायत. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभवही करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. तो स्टार मला गाठायचा, त्यासाठी मला कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. ते ध्येयासाठी माझी नरकात देखील जायची तयारी आहे, परंतु कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. आणि आज एकमेव कारण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यासमोर असेल. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये एक तरी मानाचं करंडक आपल्याला उचलायचंय. क्वार्टर फायनलचा खर तर हा पडाव जो अतिशय महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. हो हो हो, वाह, काय जबरदस्त झेल. उमेश दामनकर घेत आहेत 1 हँडेड कॅच. अमोल जाधव सेट बॅटर 15 बॉल 32 वरती खेळत असताना 16व्या चेंडूवरती बाद झालेत. कॅच ऑफ द मॅच पुन्हा एकदा उमेश दामनकर यांनी टिपलाय. जबरदस्त झेल, विकेट. मैदानावरती आपण जर पाहिलं तर एक अफलातून झेल मैदानावरती टिपलाय. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे सर्व खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त मेहनत. प्रथमतः बॅटिंग करताना थोडीशी सावध सुरुवात केली. फिनिशिंग टच आकाश शिंदेने दिला. एक मोठा स्कोर उभा केला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपडे आले. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 प्रमुख फलंदाज बाद केले आणि त्यानंतर मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने एफर्ट दिलेत. काय कॅचेस मैदानावरती आपण पाहिलेत. पुन्हा एकदा उमेश धामनकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मयूर भिलारे यांनी एका हाताने उंच उडी घेऊन झेल टिपला, त्याच ठिकाणी मैदानावरती आपण जर पाहिलं तर
शॉट पॉइंटला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झेल उमेश धामणकर टिपताना पाहायला मिळाले. 24 चेंडू 39 धाव्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 9.75. जवळपास 10च्या सरासरी धावा बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जरी घेतली तरी देखील मैदानावरती त्या धावा चेस होऊ शकतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू टप्पा पाठीमागे ठेवलाय. आदेश गाडेने चेंडू अक्रॉस द बॅट खेळलाय आणि पाहूया पंचांचा इशारा काय येणार. निश्चितच इथे षटकार आहे. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. मध्ये आपण पाहतोय समीकरण जे सोपं होताना जरूर पाहायला मिळते. 23 चेंडू 33 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. वैयक्तिक 5 चेंडू आणि 19 धाव्यांवरती खेळताना आदेश गाडे पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय. आईस ब्रेकरचं काम खऱ्या अर्थानं मैदानावरती आदेश गाडेने केलंय. आल्या आल्या पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळला, त्यानंतर 2 षटकार ठोकले. हो यावेळेस देखील मैदानावरती पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र जाऊन पोहोचला डीप पॉइंटला. सीमा रेषा पार. चौकार. समान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आदेश गाडे. वैयक्तिक 7 चेंडू 23 वरती खेळतायत. 21 चेंडू 29 रनची गरज. हो यावेळेस बॅटची कडा. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहे. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि पंच कळवतायत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचं स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. अफुलकावरती 64 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिली इनिंग झाल्यानंतर निश्चितच सर्वांना वाटलं चांगला स्कोर उभा राहिलाय. एक फायटिंग टोटल मैदानावरती निश्चित उभी राहिलेली आपण पाहिली आणि त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करताना नॉटी बॉय चिंचोली हा संघ मैदानावरती. 20 चेंडू 27 रनची गरज. हो यावेळेचा चेंडू मैदानावरती बॅटरच्या रीच पासून बराचसा दूरवरती आणि त्यानंतर एस्टॅनच्या पाठीमागून आकाश दौंड विकेट किपिंग करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ. डॉट बॉल जो मैदानावरती येईल. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितच या ठिकाणी घेतली जाते. स्टंपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत ज्या ठिकाणी घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 19 बॉल मध्ये निश्चितच 27 रनची आवश्यकता आहे. तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून बसून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिसरे पंच महेश जाधव सर चेक करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत ऐकूयात डीजे रोहित यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओर टू डीजे. फुलकावरती निश्चितच आपण पाहतोय 64 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकलाइट स्पोर्टची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं प्रमुख ऑपरेटर रमेशजी भुजबळ सर आणि दोन्ही कॅमेरामॅन गणेश सर आणि निश्चितच जे किरण सर आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक सुंदर काम त्यांचं आहे आणि निश्चितच डिसिजन निश्चितच आपल्याला पोचवला जाणार आहे. एंगल निश्चितच चेक करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये
थर्ड अंपायर महेश जाधव सर निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. सर्वांच्या नजरा आता स्क्रीनवरती त्या निश्चितच आहेत. मैदानावरती या चेंडूवरती काय होणार, फलंदाज बाद असतील की सेफ असतील, क्रुशियल मुवमेंट खरं तर मॅचची आहे. आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये डिसिजन जो पेंडिंग असणार आहे. प्रथम क्रमांक तब्बल 81,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111, तृतीय क्रमांक 33,333, चतुर्थ क्रमांक 21,111, तर पंचम क्रमांक 21,111 रुपये प्रमुख बक्षिसे या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो कमीत कमी 21,111 तर जास्तीत जास्त 81,111 या कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी होताना निश्चितच पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. बराचसा वेळ त्या ठिकाणी निश्चितच तिसरे पंच घेत आहेत. मस्त मस्त मंडाया तिसरे पंच कळवतात फलंदाज नॉट आउट असणार आहेत, फलंदाज सेफ आहेत. डॉट बॉल मैदानावरती जो निश्चितच असेल. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मयूर पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार, 2 धावा, एक डॉट बॉल, षटकाचा शेवटचा बॉल. 19 चेंडू 27 ची गरज असताना पुढे सरसावा चेंडू खेळलाय. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स, वा भाई वा, आदेश गाडीचा ट्रेडमार्क. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. बाद धावफलक वरती धावा आहेत त्या 70. शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 18 चेंडू 21 धावा, 18 गेंदे से जीतने के लिए 21 रनों की जरूरत. तब्बल आणि तब्बल 18 धावा मैदानावरती या अगोदरच्या ओव्हर मध्ये त्या निश्चितच मयूरनं खर्च केल्या. गोलंदाज तयार. लाला, लालाचा पहिलाच बॉल ऑन साइडला, देख घुमा के अफलातून अप्रतिम षटकार, 6 धावा. मॅच मधील हवा काढून टाकणारे 2 षटकार मैदानावरती पाहायला मिळाले. शेवटचे 16 चेंडू, 9 धावेंची गरज, 91 रनचं आव्हान होतं मित्रांनो. 8 ओव्हरची मॅच, 48 बॉल 91 ची मॅच जी मैदानावरती येऊन पोहोचले 16 चेंडू आणि 9 धावेंवरती. सोळा चेंडू आणि 9 धावेंची गरज. लाला दौड मैदानावरती आला. निश्चितच ज्यावेळेस लाला फलंदाजी करत होतो त्यावेळेस त्याच्या बॅटमधून असे रिव्हरचे फटके आपण पाहतो. आता लाला गोलंदाजी करतोय आणि लकीच्या बॅटमधून 2 षटकार आपण मैदानावरती पाहिलेत. 2 चेंडू आणि 12 धावेंवरती लकी मैदानावरती खेळतोय. पाहूया लागोपाठचा तिसरा षटकार लकीच्या बॅटमधून येणार का. गोलंदाज लाला तयार. ओ हो हो, ज्यावेळेसचा चेंडू मैदानावरती डाऊन द लेग, डाव्या स्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. फलकावरती 1 धावेनं वाढ. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते 83 अंकावरती. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये
शेवटचे 16 चेंडू 8 धावांची गरज आणि याच बरोबर पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक मस्त फलंदाज देत लागोपाठच्या 3 चेंडूवरती क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय लकीच्या बॅट मधून आलेत 3 घणाघाती प्रहार षटकार. संपलो नाही, संपणारही नाही, खचलो नाही, खचणारही नाही. कितीही येऊ देत अडथळे, थांबलो नाही आणि थांबणारे नाही सांगत असताना लकीच्या बॅट मधून षटकार आलेत आणि याचबरोबर चेंडू हळूवारपणे खेळून काढलाय. 2